खतरनाक आपण खरी खुरी बाळासाहेबांची लेकरे पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे आनबान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे सांभाळलं छत्रपती ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं राहताचे शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्राची मुलूक पायदळी चौक माननीय खासदार संजय राऊत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं राहताचे शिवसेनेच्या वतीनं त्यांचे स्वागत करीत आहे. जय भवानी छत्रपती महाराजा माननीय शिवसेना ठाकरेंचा मान्य खासदार संजय राऊत साहेब तुम्ही आगे बोलो. जय भवानी आपला ठाकरे आपलं ठाकरे मान्य खासदार संजय राऊत साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. महाविकास आघाडीची व शिवसेनेची मनोज मैदानी चौक माननीय खासदार संजय जी राऊत साहेब यांचं राहताच्या शिवसेनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जय भवानी कोणी काही केलं तरी वाचनालयाला कुठलाही टॅक्स नाही. आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा छत्रपती महाराजा आपण मुजोड नाही दिसतो साधे घोळे तरी मनगट कमजोड नाही आपल्याला लढायचा कुणामध्ये चोर नाही आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही मनामध्ये आहे की आपण सहकार्य करायचं आहे. आपल्याला समोर व्यवस्था केलेली आहे. पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे आणबान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे असं या ठिकाणी शिवसेना सचिव मान्य मिलिंदजी नार्वेकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांचंही राहता शहर शिवसेनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. यापुढे एक आमदार शिवसेनेचा फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात सोडवा. कुणी आला गेला तरी श्रद्धा आपली ठरत नाही सच्चेपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही गद्दारी करून आपण शेपूट घालून पळत नाही हे दिलेले तुकडे झाले आपण कधी गिळत नाही आवाज आपलाच खतरनाक आपण खरी खुरी बाळासाहेबांची लेकरे पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे आणबान शान ठाकरे पक्ष आपला ठाकरे चिन्ह आपलं ठाकरे मला सांभाळलं सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून दिला. साहेबांच्या राहुल सोबत शेवटचा शब्द बाळासाहेबांचा शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवजी साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन पाण्याचा गीत बाळासाहेबांची पक्ष आपला पक्ष आपला पक्ष आपला या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख मान्य महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे या ठिकाणी पूजन करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना विनंती आहे की आपण समोरून या. शिवसेनेची शिस्त पाळा. सर्व शिवसैनिकांना विनंती आहे कृपया व्यासपीठाच्या बाजूला समोर ज्या व्यासपीठाच्या समोर या सगळ्या शिवसैनिकांनी पुढे या. असेल चला सहकार्य करा. आपण शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे. शिस्तीचा भंग करू नका.
शिवाजी महाराज की जय भवानी. कोण आला रे कोण आला. शासनामध्ये माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जय भवानी. या ठिकाणी राहता तालुका व राहता शहर शिवसेनेच्या वतीनं राहता तालुका व राहता शहर शिवसेनेच्या वतीनं फक्त सन्माननीय शिवसेनेचे पक्षप्रमुख महाविकास आघाडीचे नेते यांचा एकमेव सत्कार या ठिकाणी होणार आहे. तो त्यांनी स्वीकार. सन्माननीय या ठिकाणी युवा सेनेचे सचिव आमच्या मार्गदर्शक प्रभाताई घोगरे यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांना स्मरून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार संजीवजी राऊत, भाऊसाहेब वागचौरे, भाऊसाहेब कांबळे, सुहासजी वाडणे, नारायणजी कारले व शिवसेनेचे असंख्य नेते पदाधिकारी, आपण सर्वजण महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व माझ्या बंधू भगिनींनो, आज आपण इथे 2024 च्या आता आपण जो सुसंवाद मेळावा केलेला आहे, आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे. या झुंडशाहीच्या या लबाडांच्या हातातून महाराष्ट्र वाचवायचा आहे, म्हणून आपण सर्वजण इथे आलेलो आहोत. मतदार हा सामान्य नाही, असामान्य आहे. मतदार राजा आहे. आपल्या एक मतामध्ये इतकी शक्ती आहे की आपण हा दहशतवाद संपवू शकतो. साहेबांना सांगायचं झालं तर शिर्डी मतदारसंघामध्ये प्रचंड दहशतवाद आहे. 2 वर्षापासून जिल्हा परिषद, नगरपंचायत निवडणुका झालेल्या नाही, तेव्हा ग्राम पातळीवर कुणाची कामे असतील, गाव पातळीवरील कामे असते, जिल्ह्यातील सर्व कामे पालकमंत्री व महसूल मंत्री यांच्या हातात आहेत. पालकमंत्री व महसूल मंत्री याच्या हातात आहे, तेव्हा विरोधकांची कामे हे केली जात नाही, त्यांची अडवणूक केली जाते. विरोधकांना शिर्डी मतदारसंघात खूप त्रास दिला जातो. आपल्याला हे झुंडशाही थांबवायची आहे, हा दहशतवाद थांबवायचा आहे. म्हणून 2024ला आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी आहे. आपलं मत देऊन या संधीचं सोनं करा. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपल्याकडे आले, ही फार मोठी गोष्ट आहे. साहेब, तुम्ही कोरोना काळात अतिशय चांगलं काम केलं. कोरोना काळामध्ये देशामध्ये पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट काम केलं, त्याच्यामध्ये आपलं स्थान होतं. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण शेतकऱ्यांना खूप मदत केली, त्यांची कर्जमुक्ती केली, हेही खूप महत्वाचं आहे. आपण केलेल्या कामाची पावती जनतेने दिली. आपली आठवण चांगल्या पद्धतीने घेते व म्हणजे काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार असतील, आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी तळागाळातून हे नेते मोठे केले, त्यांना पदे दिली, मुख्यमंत्री केले. ज्या वटवृक्षाच्या सावलीखाली मोठे झाले, यांचे स्वतःचे काही अस्तित्व नसताना यांना मोठे केले, तेच आता या वटवृक्षावर कुऱ्हाड चालवायचं काम करू राहिले. तर जनता यांना मतदानातून त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शिर्डी मतदारसंघात अतिशय दहशत आहे. आता सचिन चौगुले म्हटले की लोक म्हटले की म्हणजे गर्दी कमी आहे, जनतेने पाठ फिरवली. आता बघा किती गर्दी आहे. आणि सांगायला विशेष आनंद होईल, मतदार हा जरी समोर दिसत नसला तरी मतदान हे आम्हालाच होतं, हे जनतेने दाखवून दिले आहे. गणेश कारखान्याच्या वेळी अक्षरशः एका बाजूला 10 लोक उभे, दुसऱ्या बाजूला 100 लोक उभे असताना मतदारांनी आपल्याला
झाले तेव्हा लोकांनी विठ्ठलराव पवारांच्या यांना मतदान केलं, तेव्हा मला फक्त वेळ कमी, फक्त एकच सांगायचं, या धनशक्तीच्या विरोधात आपण लढू शकतो. आपण दुबळे नाही, आपण सामान्य नाही, आपण लाचार नाही, यांना यांची जागा आपण दाखवू शकतो. त्याच्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहा. मतदार हा राजा आहे. आपल्या मतदानातून उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा द्या. त्यांना त्यांच्या उमेदवाराला, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून हा शिर्डी मतदारसंघातील दहशतवाद पहिला संपवा, अशी माझी मतदारांना नम्र विनंती आहे. तुम्ही माझ्या हाकेला साथ द्या आणि मतदान करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राची मुळीत मैदानी तोप आमचे मार्गदर्शक माझे सन्माननीय खासदार संघर्ष योद्धा माननीय संजयजी राऊत साहेब. जय भवानी. संजय राऊत साहेब तुम आगे बढ़ो. संघर्ष योद्धा संजय राऊत साहेब तुम आगे बढ़ो. छत्रपती माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी, आत्ताच आपण घोगरेताईंचं भाषण ऐकलं. त्यांच्या गावात मी गेलो होतो मागच्या 15 दिवसापूर्वी. त्यांच्या घरी जाऊन आलो. संघर्ष आणि लढा या भागामध्ये दहशतवादाविरुद्ध, गुंडगिरी विरुद्ध, झुंडशाही विरुद्ध कसा करायला हवा याचं आदर्श म्हणजे आपल्या घोगरेताई आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा प्रकारचा संघर्ष शिवसेना करते. खरं म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला कायम संघर्ष झाला. शिवसेनेच्या स्थापनेपासून संघर्ष आला आणि हा संघर्ष करत करत शिवसेना इथपर्यंत पोहोचलेली आहे. हा संघर्ष करत असताना अनेक जण आले सोबत, अनेक जण गेले, सोडून गेले, पळून गेले, लपून गेले, बिळात लपले. पण कधी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आणि आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना आजही तेजाने तळपताना तुम्हाला दिसते आहे. हा संघर्ष घोगरेताई फक्त शिर्डीमधला नाहीये. हा संघर्ष मुंबईत आहे गुंडगिरी विरुद्ध, हा संघर्ष ठाण्यात आहे, हा संघर्ष पुण्यात आहे, हा संघर्ष संपूर्ण नगर जिल्ह्यात आहे. गेल्या 2 वर्षामध्ये हे महाराष्ट्र राज्य, हे आपलं मराठी माणसाचं राज्य, हे गुंडा राज झालेलं आहे, गुंडांचं राज्य झालेलं आहे. आणि मला असं वाटतं जेव्हा गुंडांचं राज्य निर्माण होतं अशा प्रकारे, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला हा महाराष्ट्र हे राज्य, ज्या राज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अनेक प्रतिष्ठा आणि ओळख प्राप्त करून दिली या देशामध्ये, ते राज्य लयात जाताना दिसतं. आणि म्हणून या गुंडगिरी विरुद्ध, या झुंड विरुद्ध माननीय उद्धव ठाकरे साहेब उभे आहेत. हे राज्य आपण निवडून दिलं असं लोक म्हणतात, मग दिल्लीचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल, पण हे राज्य आपण निवडून दिलेलं नाही, तर हे राज्य ईव्हीएम मशीनने निवडून दिलं आहे, लोकांनी निवडून दिलेलं नाही आहे. ज्या दिवशी मोदी निवडणुका मतपत्रिकेवर घेतील, बॅलेट पेपरवर,
त्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्याच्या लायकीचं सुद्धा भारतीय जनता पक्ष राहणार नाही, लक्षात घ्या. आमचं मोदींना कायम आव्हान आहे, या देशातली फक्त एक निवडणूक कुठली तरी बॅलेट पेपरवरती घ्या, मतपत्रिकेवरती घ्या आणि ती जिंकून दाखवा, मग आम्ही मानू की या देशामध्ये लोकशाही आहे म्हणून. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये मी सतत बातम्या वाचतोय, 19 लाख EVM मशीन या चोरीला गेलेल्या आहेत. कुठे गेल्या, कोणी नेल्या, का नेल्या, शिर्डीवाल्यांनी चोरले आहेत का बघा जरा. ते करू शकतात काही. मागे एकदा मोदींना एका पत्रकाराने विचारलं की आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झालात मोदीजी, परदेशामध्ये विचार, आपण लोकांना मूर्ख बनवून पंतप्रधान झालात. यावर मोदी हसत हसत म्हणाले, मैंने किसी को बेवकूफ नहीं बनाया, मैंने किसी को मूर्ख नहीं बनाया, हमारे देश की जनता मूर्ख है इसलिए मुझे प्रधानमंत्री बनाया. आता आपण 2दा मूर्ख बनलो, 3ऱ्यांदा मूर्ख बनायचं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मूर्ख म्हणजे किती मूर्ख बना. राम मंदिर झालं, आनंद आहे. शिवसेना नसती तर राम मंदिर उभं राहिलं असतं का, सांगा. अरे सगळे शिवसैनिक त्यावेळी अयोध्येत पोहोचले, बाकी सगळे पळून गेले होते. उद्धवजी ऐका, सगळे पळून गेले आणि तिथे प्रत्यक्ष हजर होता तो शिवसैनिक, हजर होता शेवटपर्यंत. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, जेव्हा हे पळपुटे पळून गेले, हे कृत्य आम्ही केलं नाही, आम्ही केलं नाही, तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कडाडले, अरे होय, मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, गर्व आहे, ज्यांनी महाराष्ट्राला नव्हे तर देशाला लागलेला हा कलंक कायमचा उद्ध्वस्त करून टाकला. मला त्यांचा अभिमान आहे, आम्ही पळून नाही गेलो. आणि आता हे मोठे चालले आहेत उद्घाटन करायला. प्राणप्रतिष्ठा, या देशातला प्राण तुम्ही कंठाशी आणलेला आहे, ते पहा. या भागामध्ये ताई मी असं ऐकलं की राम मंदिराच्या निमित्तानं इथे साखर आणि डाळ वाटली. राम मंदिर, साखर, डाळ किती किलो, म्हणजे घरी तुम्ही लाडू वळत बसा, लोकांनी परत पाठवलं. गेली भारतीय जनता पक्षामध्ये नांदेडची. अशोक चव्हाण बिचारे आज गेले आपल्यातून. कसे गेले अचानक, काय झालं काही कळायला मार्ग नाही. पण असं कळलं की आदर्शच्या तिरडीवर बांधून त्यांना घेऊन गेले, त्यांची राजकीय यात्रा काढली. मोदी म्हणतात ना, घराणेशाही घराणेशाही, यांची घराणेशाही त्यांची घराणेशाही. मग अशोक चव्हाणांची घराणेशाही तुम्ही कशी स्वीकारता? शंकरराव चव्हाण इतके वर्ष, अशोकराव चव्हाण, त्यांची पत्नी, त्यांची आता मुलगी उभी राहते, ही कसली घराणेशाही? या जिल्ह्यात तरी काय चाललंय, या जिल्ह्यात तरी काय चाललंय? मी पद्मश्रींविषयी बोलणार नाही, त्याने या राज्यात या देशामध्ये सहकार्याचं जी मुहूर्तमेढ केली, मला त्यांच्याविषयी काही म्हणायचं नाही. त्यांनी फार मोठं काम या राज्यात आणि देशात करून ठेवलेलं आहे. पण सध्या जी घराणेशाही चाललेली आहे त्या घराणेशाहीविषयी मोदींना माहीत आहे का? नसेल तर आम्ही त्यांना ती माहिती द्यायला तयार आहोत. मला मगाशीच कोणीतरी हा कागद वाचला, मला काल कोणीतरी पाठवला, उद्धव साहेब फार इंटरेस्टिंग, आपण दिला. स्वतः
माननीय मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, चिरंजीव सुजय विखे खासदार आणि मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज सगळं आपल्या कुटुंबामध्ये, जिल्हा परिषदेत बहुमत असेल तर पत्नीलाच अध्यक्षपद, मुलगी सुष्मिता विखेच्या नावावर गंगापूर साखर कारखाना आता घेतलेला आहे, दुसऱ्या मुलीसाठी राहुरी कारखाना घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, सन्माननीय मेहुणे मेवणे मेवणे यांचे पाहुणे ज्यांनी महानंदा बुडवला आपलं, राजेश परजणे यांना महानंदाचं अध्यक्षपद दिलं, दुग्ध विकास मंत्री असल्याने स्वतःच्या मेवण्याला महानंदाचं अध्यक्षपद दिलेलं आहे. भाऊ मेडिकल कॉलेज पाहतायत, केंद्र सरकारने मेडिकल कॉलेज मंजूर करूनही सरकारी मेडिकल कॉलेजसाठी जागा आपल्याला मिळू देत नाहीत, सरकारी मिळू देत नाही, यांचा धंदा बंद होईल ना, मिळू देत नाहीत. आता ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीच्या भ्रष्टाचाराची काही प्रकरणं आपण पहा. सध्या जो महाराष्ट्रात तलाठी भरती घोटाळा गाजतोय तो या राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या खतारीमध्ये येतो, बरोबर ना ताई? महसूल तलाठी वरून जे आपण या राज्यातल्या तरुणांसाठी अनेकदा संघर्ष करताय युवासेना, तलाठी भरती घोटाळा हा देशातला सगळ्यात भयंकर घोटाळा आहे आणि त्याची ईडी चौकशी व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. या तलाठी भरतीमध्ये या घराणेशाहीने इकडल्या प्रत्येक उमेदवाराकडून 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप मी करत नाही तर आमदार रोहित पवार यांनी पुराव्यासह केलेला आहे. कोट्यावधी रुपये या तलाठी भरती घोटाळ्यामध्ये या लोकांनी गोळा केलेले आहेत अख्ख्या महाराष्ट्रातून आणि हजारो तरुणांचं आयुष्य त्यांनी रस्त्यावर उकिरड्यावर आणलेलं आहे. प्रवरा साखर कारखाना 191 कोटीचा घोटाळा केला. प्रवरा सहकारी साखर कारखान्याला 885 कोटी रुपये कर्ज आणि इतर देणी असताना सुद्धा 3 वर्षाच्या ऑडिटमध्ये खोटी आकडेमोड करून कारखान्याला फायदा असल्याचं या लोकांनी दाखवलेलं आहे. कुठे ईडी, कुठे CBI आहे? गृहमंत्री फडणवीस, आपण ऐकताय ना हे? आपण फार कर्तव्यदक्ष गृहमंत्री आहात, विरोधकांच्या मागे लागताय, विरोधकांच्या लहान लहान खटले तुम्ही जुने उकरून काढताय, खोटे गुन्हे दाखल करताय. गणेश सहकारी साखर कारखान्यामध्ये या इकडल्या घराणेशाहीने 112 कोटी रुपयेचा साखरेचा काळा बाजार केला. आज मला वाटतं गणेश त्यांच्या हातून आपण सगळ्यांनी काढून हिसकावून घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आजच आपण पाहिलं असतं की शिर्डी संस्थांच्या कामगार जे आहेत, विठ्ठल पवार 598 कामगारांना 598 कामगारांच्या नोकऱ्या या लोकांनी घालवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय उद्धवजी, आणि मी जनतेला सांगू इच्छितो की आमच्या मागे ईडी लावता, आमच्या मागे पोलीस लावता. दहशतवादाला अर्थपुरवठा करणारा डॉक्टर झाकीर नाईक जो आहे देशातून पळून गेलेला आहे, ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत, ज्याचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, ज्याचे पाकिस्तानचा ISIशी संबंध आहेत, त्या झाकीर नाईककडून या विखे पाटलांच्या ट्रस्टला 5 कोटी रुपये मिळालेले आहेत. हे रेकॉर्ड आहे. हा विषय मी वारंवार काढतोय. हा विषय मी अमित शहाना लिहून दिलेला आहे. हा विषय मी देवेंद्र फडणवीसना सांगितला आहे. 5 कोटी रुपये ह्याच्यावरती विखे पाटलांचं एक स्पष्टीकरण आलं आहे आणि हाच पुरावा आहे की झाकीर नाईककडून पैसे घेतल्याचा. विखे पाटील काय म्हणतात, राधाकृष्ण मला 5 कोटी नाही मिळाले, मला 2.5 कोटीच मिळाले. यापेक्षा ईडीला पुरावा कोणता असेल की गुन्हेगारी स्वरूपाचा दहशतवादी मार्गाने मिळालेला पैसा यांच्या ट्रस्टमध्ये आला आणि अजूनही हे महाशय आणि त्यांचं कुटुंब मोकळं आहे. पण आता ते जरी मोकळं राहिलं असलं तरी उद्याच्या निवडणुकामध्ये हे मोकळं राहणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांना या जिल्ह्यातून कायमचं मोकळं केलं पाहिजे. आणि त्यासाठीच ही संवाद यात्रा माननीय उद्धवजींनी इथे सुरू केलेली आहे.
आणि माननीय उद्योजितपर्यंत पोहोचलेले आहेत. आम्ही इथे आलो आणि कालच एक बातमी पाहिली. काय शिर्डी संस्थांच्या मजूर सोसायटीमध्ये यांचा दारुण पराभव झाला. 17-0 हा आपला पायगुणा उद्धव साहेब आणि सामान्य शिवसैनिक या लढाईमध्ये सामील झालेले होते. सामान्य कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे सामील झाले होते. किती काय गुंडगिरी झुंडगिरी आपण करणार आहात. तुमच्या गुंडगिरीला त्याच गुंडगिरींना आव्हान द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे. मग अशी सचिन चौगुले मला भेटले. पुढे तुमच्यावर हल्ला झाला. काँग्रेसचे आपण शहर अध्यक्ष यांच्यावरती अत्यंत निर्घृण पद्धतीने हल्ला झाला. या घराणेशाहीवाल्यांच्या गुंडाने केला. त्यांच्याच गावात जे यांच्या विरुद्ध, यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतील त्यांच्यावर अशा प्रकारे भाडोत्री गुंड घेऊन त्यांना ठार मारण्याची कारस्थानं या पवित्र शिर्डी नगरीत होत आहेत. साईबाबांच्या नगरीमध्ये होत आहेत. ज्यांनी आम्हाला श्रद्धा सबुरीचा मंत्र दिला, ज्याने आम्हाला एक जगण्याचा मार्ग दिला, त्या नगरामध्ये जर अशा गुंडगिरीला जर स्थान मिळत असेल तर मी इतकं सांगेन, या गुंडगिरी विरुद्ध लढण्याचं बळ आम्हाला साईबाबाने दिलेलं आहे. आणि मुंबईमध्ये या गुंडगिरी आणि झुंडगिरीला आव्हान देत शिवसेना वाढलेली आहे. शिवसेनेचा जन्म रस्त्यावर झालाय, दगड मारून आणि दगड खाऊन. तेव्हा आम्हाला तुम्ही भलती सलती आव्हाने देऊ नका. आता मी आज बोलल्यावर ते उद्या त्याचे दिवटे चिरंजीवीतून उत्तर द्यायला बरं का. पाहू हा. तेव्हा यापुढे एक लक्षात घ्या तुम्ही, ही लढाई या देशाची आणि महाराष्ट्राची आहे. आणि ही लढाई, या लढाईचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरे साहेब करतायत. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि या जिल्ह्यातली गुंडगिरी झुंडगिरी कायमची संपवून टाकू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाविकास आघाडीचे नेते, आमचे दैवत, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे आपल्या मनोगत व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराज की. मी मुंबईकर, शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा. हॅलो हॅलो म्हणजे हॅलो हॅलो हॅलो. जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, कारण मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय तो माझ्या कुटुंबाशी संवाद करायला फिरतोय. शिर्डीमध्ये काही पहिल्यांदा चालू याच्यातला भाग नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुद्धा आलो होतो. दुष्काळ होता आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलो होतो. आणि साहजिकच आहे, ज्या ज्या वेळेला शिर्डीमध्ये येतो तेव्हा साईबाबांचं दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो आणि कार्याला पुढे निघतो. पण शिर्डीमध्ये बऱ्याच दिवसानंतर असा संवादाचा योग आलेला आहे. जाहीर सभा होतात, यापुढे सुद्धा होती. पण मला आज धक्का बसला की शिर्डीमध्ये किती जुलूम, जबरदस्ती, गुंडाशाही वाढलेली. आणि खरं तसं जर बघायला गेलं तरी गुंडागर्दी सरकारने संपवायला पाहिजे.
पण जसं सरकार मान्य देशी दारूचं दुकान असतं तसं सरकार मान्य जरी गुंडागर्दी असेल तर त्याला रोखणार कोण? आज ताई उभ्या आहेत, त्याच्यानंतर मला बरं वाटलं की काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, इतरही आपल्या मित्रपक्षांचे आहेत. आणि जिथे जिथे जातोय तिथे सगळेजण मला सोबत येऊन सांगतं की उद्धवजी काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. साईबाबांनी जो मंत्र दिला, संजय आपण जो उल्लेख केला, श्रद्धा आणि सबुरी, हे जे काही घराणं आहे हे 10 घर फिरलेलं आहे, आपल्याकडे सुद्धा आलं होतं. आणि आज मला लाज वाटते की यांना काय आणि यांच्या वडिलांना शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम आयुष्यात मंत्री केलं, पण तेही ते विसरले. मग इकडे तिकडे 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 सगळे खास कळग्यांमधनं चालले, जिकडे सत्ता तिकडे आम्ही. पण आता कुठे जाणार? कारण भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या आयुष्यातलं राजकारणातलं शेवटचं ठिकाण, कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. आता काँग्रेसवाल्यांनी विचारतोय परत आले तर तुम्ही घेणार का रे बाबा? काय होतं काय होतं? राष्ट्रवादीवाले असेल त्यांना विचारतोय घेणार का हो? मी तर घेणारच नाहीये, अजिबात घेणार नाही. आणि घेणार तर नाहीच, पण तुमच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर यांच्या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशीच लावणार आहे. करून काय तुम्हाला जे काय आज लुटमार करताय ते तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आता कोणी विचारणार नाही, पण असं नसतं. दिवस सगळे सारखे नसतात, दिवस हे बदलत असतात. आज तुम्हाला वाटते की तुमचे दिवस आहेत, पण उद्याचा दिवस हा आमचा आहे, उद्याचा दिवस हा आमचा आहे. आणि गुंडागर्दी जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाचे आमदार सुद्धा करायला लागले. एक 15 दिवसापूर्वी कल्याणमध्ये भाजपच्या आमदारांनी गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काय फडणवीस काय त्यांचं काय प्रतिक्रिया आले? जर कदाचित चुकून एखाद्या माझ्या शिवसैनिकांनी कोणाला शिवी दिली किंवा कोणाच्या कानफटत मारली तर किती झिंजा उपटत फिरतात स्वतःच्या. पण स्वतःच्याच पक्षाचा आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतोय कोणाला तरी. आणि एवढंच नाहीये तर तो बेधडकपणाने सांगतोय की जोपर्यंत या मिंध्याकडे सरकारचा कारभार आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. हे भाजपच्या आमदाराचं वक्तव्य आहे. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? गृहमंत्र्याचं काम काय असतं? गुंडा गर्दी करणाऱ्यांना जरब बसवण्याचं. पण हे आपल्या राज्याचे निर्डावलेले गृहमंत्री आणि वरचे देशाचे गृहमंत्री यांना गृहमंत्र्याचा अर्थच कळला नाही, त्या शब्दाचा अर्थच नाही कळला. त्यांना असं वाटतं की गृहमंत्री म्हणजे दुसऱ्याची घरं फोडणारा मंत्री. अहो तुम्ही घरफोडे मंत्री नाही आहात. नाहीतर गृहमंत्र्याच्या ऐवजी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृह शब्द बदलून घरफोडे मंत्री असा शब्द घ्या, ते तरी चांगलं असतं. पण यांच्याकडनं काहीच होत नाही. पण मोठमोठे सगळे पक्ष फोडतायत. शिवसेना फोडला, राष्ट्रवादी फोडला, आज काँग्रेस फोडला, तिकडे नितीश कुमारला फोडला. हे घरफोडे मंत्री जे आहेत त्यांना मी सांगू इच्छितोय की तुम्हाला जर का असं वाटत असेल की इतरांचे पक्ष फोडले तर हे लढणारच नाही. आज जसं अशोकराव आपल्यातनं गेले, काल परवापर्यंत बरे होते, म्हणजे जागा वाटपाच्या बोलणी करायला यायची, असे जातील असं वाटलंच नव्हतं आपल्याला. पण आज तिकडे गेले, भाजपवासी झाले. मी मगाशच्या सभेमध्ये बोललो तेच आज पुन्हा सांगतोय. पहिल्या प्रथम संसदेमध्ये, कारण मी संसदेत कधी गेलो नाही, संजय राऊत आणि इथले काही जण गेले असतील ते सांगतील की एवढ्या वर्षांच्या इतिहासात संसदेमध्ये पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षाचा प्रचार करणारं भाषण हे पहिल्या प्रथम झालं असेल. आणि काय म्हणाले? अबकी बार 400 पार. मग 400 पार होणार असाल तर तुम्हाला तुमच्या पक्षावरती काय भरोसा नाही? तुमच्याकडे कोणी नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत? तुम्हाला इतर पक्षातले नेते घ्यावे लागत आहेत. शिवसेना फोडावी लागते, राष्ट्रवादी फोडावी लागते, काँग्रेस फोडावी लागते, नितीशला फोडावं लागतंय. इथेच तुम्ही हारल्याचं तुमची मानसिकता कळते आम्हाला. तुम्ही हारलेले आहात.
आणि आज अशोकराव जे बोलले की नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करायला चाललेलं आहे. म्हणजे गंमत आहे, नेहमी आपण काय ऐकतो की नरेंद्र मोदी फक्त 3 तास झोपतात. मग 3 तासाचे झोपे त्यांना स्वप्न कधी पडतं ते अशोकरावना कसं कळतं? आणि 3 तासाच्या झोपेतलं स्वप्न 10 वर्षात पूर्ण नाही झालं. आणि भारतीय जनता पक्षाला खात्री पटले की प्रधानमंत्र्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्ष पूर्ण नाही करू शकत, दुसऱ्यातली माणसं घ्यावी लागतात. किती तुम्ही सगळे वागा. मी मुद्दामून तुमच्याकडे जे आलोय ते एवढ्यासाठी की राजकीय भाषण मी करेनच, सभा घेईन तेव्हा मी आणखीन जोरात बोलेन. पण आज तुम्हाला निवडणुकीचं काम करा म्हणून जे काही नेहमी सांगितलं की चला निवडणुकीच्या कामाला लागा, म्हणजे काय करणार नेमकं? आता त्यांच्या ज्या काही गोष्टी चालल्यात सगळा पैसा तुमचा आहे, करदात्यांचा पैसा आहे. आणि त्या करदात्यांच्या पैशातून मोठमोठ्या जाहिराती करतायत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर मला असं कळलं की छोटा जरी कार्यक्रम असला तरी प्रधानमंत्र्यांचा फोटो छापण्याची जबरदस्ती केली जाते, असं एक अलिखित कायदा त्यांनी केलेला आहे. आणि हे सगळे मंत्री आहेत, हे माझ्या कानावर आले की ज्या जाहिरात एजन्सीच्या मार्फत जाहिराती केल्या जातात त्या एजन्सीकडनं हे कमिशन खात आहेत. म्हणजे जाऊ तिकडे खाऊ हा यांचा नारा आहे. बरं एवढं करून तुम्ही कोणाला घेतात? जी शिवसेना तुमच्या सोबत होती, हिंदुत्ववादी म्हणून शिवसेना तुमच्या सोबत होती, ती शिवसेना तुम्हाला नकोय. त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघाला. आणि संपवायला कसे निघालात? एक तर मैदानात उतरण्याची हिंमत नाही. या ना आपले सामने या, मी येतो मैदानात, तुम्ही या मैदानामध्ये, होऊन जाऊ द्या, सगळ्यांच्या साक्षीने सामना होऊ जाऊ द्या, माझी तयारी आहे. पण सरकारी यंत्रणा तुम्ही तुमच्या घरगड्यांसारख्या वापरताय. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सगळे माझ्या साध्या शिवसैनिकाच्या घरामध्ये घुसवताय. मग घुसवा या. आता आणि संजय राऊत तुम्ही जो काय एक पाडा वाचला, घुसवा तुमच्या मंत्र्याच्या घरात, काढा सगळे त्याचे कुलंगडी बाहेर. पण तसं नाही करणार. यांनी म्हणे फिल्टर लावलाय. देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी पाहिली की आम्ही कोणालाही असं तसं घेणार नाही, आम्ही माणसं बघून घेतो. एक फिल्टर लावलाय. आणि तो फिल्टर मला वाटतं असं आहे की ज्याचा घोटाळा जेवढा मोठा त्याला अधिक मोठं स्थान भाजपामध्ये. कितीचा घोटाळा केलाय? 5 कोटी, 50 कोटी, 1000 कोटी, ये 70,000 कोटी, ये बाबा ये 100,000 कोटी, 1000 आणखी किती कोटी, ये बाबा ये. भाई आपका सर्दी आहे, हा जुकाम आहे, हा ते आहे ना, हा बाबा हा तसं ये बाबा ये. तुला मंत्री करतो, मुख्यमंत्री करतो, उपमुख्यमंत्री करतो. आणि ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाले हे तुझ्या घरी झाडू मारायला येतील. जसे मध्ये काही मंत्र्यांचे आणि फोटो आले होते ना, मंदिरामध्ये झाडू मारतायत, सगळं चकाचक, लाद्या चकाचक आणि झाडू मारतानाचा फोटो, म्हणजे यांच्या पावलांनी ती लादी खराब करतायत. तसं ईडी, इन्कम टॅक्स वाले हे यांच्या घरामध्ये जाऊन झाडू मारणार. आणि घोटाळा मोठा कर, ये इकडे तुला काही होणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे, ही मोदी गॅरंटी. मग कशाला तुम्ही बोंबलत होतात भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार? काय झालं? बरोबर आहे ना रे? आवाज येतोय ना बरोबर? हा मग ठीक आहे, मग राहू दे, काय करू नको. मग कशाला बोंबलत होतात? आणि मला सहज एक जोक आठवला की एक मुलगा आपल्या वडिलांना सांगतो की बाबा आता मला शाळा अभ्यास वगैरे काही जमत नाही म्हणे, हे लय भारी आहे, माझ्या काही डोक्यातच घुसत नाही. मग काय करणार? तर नाही मी भाजपात जाणार, तिकीट घेणार आणि देशाची, तुला थांब जरा, देशाची पुढे काय जरा काय बोलू नकोस, पण तू जर भाजपात जाणार असशील तर सरळ भाजपात जाऊ नकोस, वेळ लागले तुला, सरळ भाजपात गेलं तर काय किंमत नाही म्हणे. मग काय करू? तू पहिला दुसऱ्या पक्षात जा, तिकडे काहीतरी काम कर, काम नाही तर काहीतरी घोटाळा कर, भ्रष्टाचार कर, मग ते भाजपवाले तुझ्याकडे येतील, तुला पैसे देतील आणि तुला पक्षात घेऊन मंत्री करतील. आणि सरळ जर का भाजपात गेलास तर म्हणे बाकीच्यांच्या सतरंजा तुला उचलायला लावतील. त्याच्यापेक्षा तू दुसऱ्या पक्षात जा, घोटाळा कर, भाजपवाले तुझ्या घरी येऊन पैसे देऊन तुला पक्षात घेतील आणि जे बिचारे कार्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यावरती बसवतील. आज भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांची तीच अवस्था झाली. मला सुद्धा काही लोक भेटत असतात, काही जणांचे फोन येतात, मेसेज येत आहेत की उद्धवजी तुम्ही करताय ते बरोबर आहे, आम्ही बोलू शकत नाही म्हणे. म्हणजे तुम्ही जे बोलताय गुंडागर्दी, त्यांच्या पक्षामध्येच एवढी दहशत आहे की कोणी नुसतं डोळे उघडायचे का बंद करायचे हे सुद्धा दिल्लीवरनं कळतं त्यांना, की उघड डोळे का उघडले, बंद कर डोळे का बंद करतात डोळे.
म्हणजे जेऊ का हे सुद्धा त्यांना दिल्लीत विचारावं लागतं. ही एवढी दहशत त्यांच्या पक्षामध्ये आहे. आणि आमच्याकडे म्हणजे काही नाही हो, सगळं बाजार बुणक्यांचा कारभार चाललेला आहे. आम्ही फक्त सतरंजा उचलण्यापुरतं राहिलेलो आहोत. आता सुद्धा अशोकराव तिकडे गेलेत असं मी ऐकलं. कदाचित त्यांना राज्यसभेवरती पाठवतील. आणखीन सगळे जे काय राज्यसभेवर पाठवणार ते बाहेरून आलेली माणसंच पाठवणार आहेत. मग त्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? बरं, दुसरी गोष्ट अशी, 10 वर्ष तुम्ही तिकडे कारभार केला, अजूनही तुम्ही नेहरूच्या नावाने ठणाणा करतात. नेहरू नेहरू नेहरू, हे नेहरूनी केलं ती चूक, नेहरूनी केली ती चूक, नेहरूनी केली. ठीक आहे, केली असेल नेहरूनी चूक, पण नेहरू जाऊनच 60 वर्ष झाले. बरोबर ना? नेहरू जाऊन किती वर्ष झाली? 60 वर्ष झाली. आणि नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग 16 वर्ष नेहरू पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी काय केलं होतं? अगदी काय पापं केली असतील ती सुद्धा तुम्ही काढा. आणि मोदीजी, तुम्ही आता 10 वर्षाचे झालात पंतप्रधान. तुमच्या आधी 6 वर्ष अटलजी होते, म्हणजे इकडेच 16 वर्ष झाली. त्याच्यानंतर जनता पक्षात तुम्ही घुसला होतात, ती 2-2.5 वर्ष झाली. VP सिंगना तुम्ही पाठिंबा दिला होता, ती वर्ष काढा. म्हणजे नेहरूनी जेवढा काळ पंतप्रधान म्हणून भोगला त्याच्यापेक्षा जास्त काळ तुम्ही स्वतः आणि तुमच्या पक्षाने केंद्रात सत्ताधारी म्हणून भोगलेला आहे. काढा ना तो आढावा घ्या. काय नेहरूनी काय केलं जरूर काढा. नेहरूने किती काय भाकरा नांदल केलं होतं, आणखीन काय कंपन्या केल्या असतील, पाप काय केली असतील ते सुद्धा काढा. आणि नेहरूने निर्माण केलेल्या कंपन्या तुम्ही विकल्या किती त्याचाही आढावा घ्या. त्याचाही आढावा घ्या, सगळ्यांचाच घ्या. मग 60 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला सांगता, पण गेल्या 10 वर्षात तुम्ही नेमकं शेतकऱ्यासाठी काय केलं ते मला सांगा. मी ज्या वेळेला ग्रामीण भागात जातो, शेतकरी येतात, तिकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील. 2014 साली यांनी शेतकऱ्यांना काय एक आश्वासन दिलं होतं की जो शेतकरी त्याचं जे पीक असेल, कोण कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर डाळ असेल, कांदा असेल, काय असेल ते असेल, दर एकरी जो खर्च येतो त्याच्यामध्ये 50% आम्ही रक्कम अधिक त्याच्यामध्ये ऍड करू. आणि ती जी काही रक्कम येईल तो हमीभाव धरून त्या शेतकऱ्याला आम्ही त्या पिकाचा हमीभाव देऊ. किती शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाय? अजिबात नाही. म्हणजे शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला. नाही मिळाला ना, शेतकऱ्याला हमीभाव नाही मिळाला. गद्दाराला मिळाला की नाही? म्हणजे जो इकडे काबाड कष्ट करतो, नितीन गडकरी जे म्हणतात, जो प्रामाणिकपणाने काम करतो त्याला पक्षामध्ये सन्मान मिळत नाही, सतरंजा उचलावे लागतात. तसंच जो माझ्या देशामध्ये काबाड कष्ट करतो त्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, पण जो गद्दारी करतो त्याला लगेच मंत्रीपद मिळतं आणि खोके मिळतात. ही मोदी गॅरंटी? हीच का ती मोदी गॅरंटी? आज महाराष्ट्रामधला शेतकरी आत्महत्या करतोय. 2 दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये अवकाळीचा फटका बसला, नांदेडमध्ये बसला. अशोकरावांनी तिकडे जायला पाहिजे होतं. देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमलेत. 5 स्टार शेत आहे त्यांचं, अगदी हेलिकॉप्टर उतरतं. मी तर अशी साईबाबांना प्रार्थना करतो की देवा, या मुख्यमंत्र्यांचं जसं शेत आहे 5 स्टार, तसं शेत माझ्या गरीब शेतकऱ्याचं होऊ दे. मी तुम्हाला साकडं घालतोय. माझा गरीब शेतकरी सुद्धा त्या शेतातनं एवढी कमाई करू दे की जसे आमचे हे मुख्यमंत्री घटनाबाह्य स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जातात, तसा माझा शेतकरी बैलगाडीच्या ऐवजी घरातून हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे. ही असली शेती करणारी माणसं शेतकरी म्हणून मिरवतात आणि आम्ही त्यांचं ऐकतो. आपण ऐकायचं. तिकडे त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे हजारोच्या लाखोच्या संख्येने एक मोठा मोर्चा चाललेला आहे दिल्लीमध्ये. मी सतत बघतोय, कालपासून आज पण बघतोय. पण स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये शेतकरी येतोय. शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निमलष्करी दल तैनात केलेले आहे. पोलीस आहेत, निमलष्करी दल आहेत, हजारो तिकडे पोलीस आहेत, जवान आहेत. अडथळे निर्माण केले आहेत, भिंती उभ्या केल्या आहेत, तारांचं कुंपण म्हणजे जसं सीमेवरती कुंपण घालतात तसं कुंपण घातलंय. खिळे आहेत 2 भिंतींच्या मध्ये. त्यांनी तो एक काय त्याला मसाला म्हणतात, म्हणजे जे काही डेब्रिज वगैरे असतं ते सगळं टाकून ठेवले की कोणी ओलांडून येता कामा नये. काय एवढे का घाबरता शेतकऱ्यांना? तुम्ही मतं मागायला याच्याकडे जाता, मग शेतकरी येतोय, तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना. अमित शहा तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय, त्याच्या मागण्यांसाठी येतोय, त्याला जाऊन भेटत का नाही? ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा सामर्थ्यानं. हिंमत असेल 10 वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ताशिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडस दाखवा. चला होऊन जाऊ दे. जो शेतकरी तिकडे जातोय हमीभावासाठी जातोय.
कर्जमुक्तीसाठी जातोय. का तुम्ही करत नाही कर्जमुक्ती त्याची? मी मुख्यमंत्री झालो होतो, माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती? नव्हती मागितली. पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा. मिळाली ना? मग हे जसं मी धाडसाने करतोय म्हणून या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो, कारण मी पाप केलेलं नाही. हा शेतकऱ्यांचे मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शेतकऱ्यांवरती अश्रुधूर सोडताय, शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार, गोळीबार करायला लावणार. बघू, एवढं काही सोपं नाहीये. ज्या क्षणी तिकडे वेडवाकडे पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी, महिला, तरुण, गरीब या 4 जातींसाठी काम करणार म्हणता, आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता, तारांचं कुंपण उभं करता, जवान उभे करता, पोलीस उभे करता. अरे ते जवान आणि जे पोलीस आहेत ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यांनी लाठीमार केलाय मला हे आहे ना, हे या व्यथा तुम्हाला माहिती आहेत. ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ह्या सगळ्या तयाऱ्या या सीमेवरती देशाच्या तिकडे करायला पाहिजे होत्या. तिकडे चीन घुसतोय, त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये. चीन घुसतोय, अरुणाचलमध्ये चीन घुसला, लडाखमध्ये चीन घुसला. लडाखमध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या चीनी सैनिकांना परत पाठवलं. पण मोदी बुवा काहीच बोलायला तयार नाहीये, अमित शहा काहीच बोलायला तयार नाहीत, राजनाथ सिंग आहेत की नाही तेच कळत नाहीये. देशाला संरक्षण मंत्री आहेत की नाही, आहेत तर ते कोणापासून कोणाचं संरक्षण करतायत? घरफोडे मंत्री इतरांचे घर फोडतायत. पण देशाचं जे घर आहे ते तुम्हाला सांभाळता येत नसेल तर अमित शहाजी तुम्ही राजीनामा द्या आणि दुसरा कोणतरी कर्तबगार तिकडे गृहमंत्री बसवा. मग आम्हाला सांगायचं की त्यावेळेला नेहरूंच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान झाले असते तर. मला असं वाटतं की खरंच सरदार वल्लभभाई पटेल हे देशाचे त्यावेळेला पंतप्रधान व्हायलाच पाहिजे होते. पण सरदार वल्लभभाई पटेलने RSS वरती बंदी घातली होती. ते सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पंतप्रधान तुम्हाला परवडले असते का हे बोलताना हे पहिले त्यांनी विचार करायचा आणि मग आम्हाला सांगायचं. कारण वल्लभभाई पटेलने RSS वरती बंदी घातली होती आणि आज तुम्हाला असं वाटतंय की सरदार पटेल हे तेव्हा देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे होते. कारण आम्हाला पण माहित नव्हतं की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी लढलो, आम्ही ज्या हिंदुत्वासाठी तुमची साथ दिली, आमची फसगत झाली. शिवसेनेच्या आयुष्यातली 25-30 वर्ष यांच्या हिंदुत्वाच्या बुरख्याखाली आम्ही फसले गेलो, म्हणून आमच्या आयुष्यातली 25-30 वर्ष सडली. आम्हाला माहित नव्हतं तुमचं हिंदुत्व हे ढोंग आहे. आणि आता ते जे सांगतायत आहेत ना, आता सुद्धा काँग्रेसची लोक माझ्या व्यासपीठावरती आहेत. काय गुन्हा केला त्यांनी? काय असं त्यांच्यामध्ये वेगळं आहे? काँग्रेस मधला माणूसच ना हेमंत बिस्वा, आता ते मुख्यमंत्री आहेत. इकडे मिंदेला बसवलंय, तिकडे आणखीन कोणाला बसवलंय. अरे जर तुम्ही मला दिलेलं वचन हे पाळलं असतं तर तुम्हाला ही घरफोडी करण्याची वेळ नसती आली. काय मी मागत होतो तुमच्याकडे? मी माझ्या वडिलांना जे वचन दिलं की मी तुमचा शिवसैनिक, तुमचा एवढ्यासाठी म्हटलं कारण त्यांनी शिवसेनेला जन्म दिलेला आहे. जसा मला दिला तसं शिवसेनेला दिला. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवेन आणि तो मी पुन्हा करून दाखवणारच. मी होईन असं नव्हतं म्हटलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसैनिक करून दाखवेन. मग अमित शहा घरी आले. बरं आता मी पक्षप्रमुख नाही म्हणून म्हणताय, मग तेव्हा कशाला आलं होतं माझ्या घरी? का पाठिंबा मागितलं माझ्याकडे? मला फोन यायचे, अरे उद्धव जी कल मैं वो अर्जी भरना जा रहा हूं, आपको तो आना ही है. गेलो त्यांच्या तिकडे. मग उद्धव जी अरे कल तो मोदी जी वो फॉर्म भर रहे, आपको तो आना ही है. मग काय म्हणून तुम्ही मला बोलवलं होतं? काय म्हणून तुम्ही माझ्याबरोबर युती केली होती? बरं आता ज्या पद्धतीने तुम्ही शिवसेना चोरली, मला मुद्दामून मी मध्ये तो जनता न्यायालयाचा प्रयोग केला तो तुम्हाला कळण्यासाठी. ते जे काय सांगतात की शिवसेनेकडे घटनाच नाही, 99 सालानंतर शिवसेनेने घटनाच दिली नाही, शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख पदच नाही. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं, पाहिलं की नाही तुम्ही टीव्हीवर? कशी आपण निवडणूक घेतली, कसे ठराव झाले, हे सगळं त्यांना दिल्यानंतर, रोखोक पुरावा दिल्यानंतर सुद्धा अगदी ते निवडणूक आयुक्त का बैल कोण बसलेत त्यांनी ती शिवसेना उचलून मिंद्याच्या पदरात टाकली. बरं निवडणूक आयोगाने जे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्र द्या,
तुम्ही तुमचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा एक ती अर्ज भरून द्या. तुमच्यापैकी अनेकांनी अर्ज भरले असतील. जवळपास 19.5 लाख अर्ज आणि शपथपत्र हे आपण निवडणूक आयोगाकडे पोहोचवलेली आहेत. 19.5 लाख, 19,40,000 आणि प्रतिज्ञापत्र सुद्धा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती दिलेली आहे. मग काय तुम्ही उशाशी घेऊन झोपलात? काय केलं? काय त्याची रद्दी म्हणून विकलीत तर ती सुद्धा विकून टाकून निवडणूक आयोग त्याच्यावरती चालवतोय. तुमचा चहा पाण्याचा खर्च काय माझ्या प्रतिज्ञापत्रावरती चालवतोय की काय तुम्ही? पण उघड उघड घोटाळे करतायत. त्या चंदीगडमध्ये सुद्धा स्वतः सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश बोललेत की चंदीगडमध्ये जे काय घडलं, साधी महापौराची निवडणूक ती नाही जिंकतायत, त्याच्यात सुद्धा गडबड केली. आणि सरन्यायाधीश बोलले की इथं सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे. मग घोगरेताई तुम्ही काय म्हणताय? गुंडागर्दी, दडपशाही. देशामध्ये जर लोकशाहीची हत्या होत असेल आणि ती हत्या केंद्र सरकार करत असेल, त्यांचे सगळे चमचे करत असतील, तर मग सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? पण त्यांना अजून माहिती नाहीये की सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते. इंग्रज सुद्धा बलाढ्य होतेच, शस्त्र त्यांच्याकडे होतीच, पण सर्वसामान्य माणसांचे लोंढेच्या लोंढे जेव्हा त्या इंग्रजी सत्तेवरती आदळले तेव्हा इंग्रजांना सुद्धा पाय लावून पळायला लागलं होतं. निदान इंग्रजांना त्यांचा देश तरी होता. पण आज भाजपवाल्यांना सांगतो की तुम्ही याच देशात आहात, इकडेच राहायचंय, आणि जनता जेव्हा तुमच्या अंगावर येईल तेव्हा तुम्ही पडणार कुठे ते भुयार पहिलं खणून ठेवा. हे पहिलं भुयार खणून ठेवा. आणि म्हणून निवडणूक आल्यानंतर पुन्हा मी येईन, नक्कीच येईन, आणि विजयाच्या सभेला सुद्धा मी शिर्डीमध्ये येईन. पण तोपर्यंत कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. पैशाचा वापर ते वेडावाकडा कसाही करतील. आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक तिकडे धनशक्ती आणि माझ्यासोबत जनशक्ती ही अशी होणार आहे. आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने माझ्या या संवाद दौऱ्यामध्ये लोक येत आहेत, जमतायत, बोलतायत, हे बघितल्यानंतर प्रधानमंत्री महाराष्ट्रात किती वेळा येऊ देत, त्यांनी किती थापा मारू देत, पण तुम्हाला या स्वाभिमानी महाराष्ट्रामधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामधून तुम्ही भले 4 सुपार म्हणाल, पण तुमच्या महाराष्ट्रातून 4 सुद्धा जागा येणार नाही ही खात्री मला आहे. आणि नक्कीच पुन्हा एकदा दिल्लीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खुरा भगवा आपल्याला फडकायचा आहे. आणि तो फडकवणारा इथला खासदार सुद्धा आपल्या शिवसेनेचा खरा खुरा भगवा घेणाराच असेल. बस मला आता जास्त आणखीन काही बोलण्याची गरज नाही, कारण तुम्ही जागृत आहात. मी सगळीकडे फिरतोय, की लोक जागी आहेत की नाही बघायला फिरतोय, आणि तुम्ही सगळे जागे आहात. ज्या पद्धतीने तुम्ही मध्ये मध्ये जे काही शब्द मला सांगताय, आता मध्ये तुम्ही कुठचं फळ बोललात, टरबूज कोण बोलताय, कोण काय बोलताय, म्हणजे तुम्ही जागे आहात. झोपू नका, जागे राहा. आणि जे आपल्याला जीवन आपले असह्य करताय त्यांना असं झोपवा की पुन्हा ते उठणार नाही. करणार? ठीक आहे. मग तूर्त एवढंच बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने यानंतर राष्ट्रगीत होईल. सर्वांनी उभं राहील. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी